डोक्यात दगड घालून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना किनवटच्या सुभाषनगरमध्ये घडली आहे। जुन्या भांडणाच्या वादातून रात्री उशिरा झालेल्या घटनेने किनवट शहरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आरोपी सलमान पठाणला अटक केली असून मयत इब्राहिम शेख सोबत त्याचे जुने भांडण होते असे सांगण्यात येत आहे। टोमॅटोला बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडवत सरकारचा निषेध केलाय। अर्धापूर तालुक्यातील कोंडा गावातील हा प्रकार आहे। सध्या बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे, त्यामुळे उत्पादन खर्चही निघेना झालाय। या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय। हिंदूवर वाढलेल्या अत्याचाराचा विश्व हिंदू परिषदेने आज नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच हिंदूंचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, करणी सेना तसेच अन्य हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या। नांदेडच्या इतवारा भागातील केळी मार्केटमध्ये असलेल्या चौरस्त्यावर आज अचानकपणे आग लागली। या आगीत झाडे झुडपे जळून खाक झाली। फायर ब्रिगेडने तात्काळ घटनास्थळी येत आग विझवल्याने ही आग इतरत्र पसरली नाही। नांदेडमध्ये आयोजित सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचा आज अनेकांनी लाभ घेतलाय। आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वैदिक धर्म संस्थानांच्या वतीने शिवभक्तांसाठी हा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। 1000 वर्षापूर्वीच्या या दुर्मिळ शिवलिंगाचे आज अनेकांनी दर्शन घेतले। नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।